गाडी हलवली. नमस्कार. तर नमस्कार. आता हा आहे आपला गणेशोत्सवाचा ब्लॉग. आम्ही आता गणपती बाप्पा आणायला चाललोय. नमस्कार. हा आहे आपला गणेश उत्सवाचा ब्लॉग आणि या ब्लॉगमध्ये आम्ही गणपती बाप्पाची पूजा, गणपती बाप्पाचं आगमन या सगळ्या गोष्टी दाखवणार आहोत. तर आता आम्ही बाप्पा आणायला चाललोय. गणपती बाप्पा. चला तर मग आपण पाहू शकता. आता आम्ही चाललो. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुझी गणेशू सकलमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. हा आहे आपला गणेश उत्सवाचा ब्लॉग. या ब्लॉगमध्ये आम्ही गणपती बाप्पाचं आगमन, गणपती बाप्पाची पूजा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहोत. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. अशा प्रकारे मग आम्ही गणपती बाप्पा आणायला निघालो. तर आम्ही गणपती बाप्पा यशोदा आर्ट्स या शॉपमधून बुक करून ठेवला होता आधीच. तर आता फक्त तो आम्ही घेणार होतो. यशोदा आर्ट्स हे कुंभार काका म्हणून आमच्या शेजारी राहतात, त्यांचं हे दुकान आहे. तर आधी आम्ही विचार केला की गणपती बाप्पा घ्यायच्या आधी आपण मोदक घेऊयात, पेढ्यांचा मोदक. तर इथलं फेमस यशवंत स्वीट मार्ट आहे, तिथे आता आम्ही चाललो आहे. तिथे आम्ही मोदकाचे पेढे घेणार आहोत. मी बाहेर थांबून मस्तपैकी बाहेरचं वातावरणाचा आनंद घेत होते. सगळ्यांची लगबग पाहायला मिळाली होती. सगळेजण बाप्पाला घरी नेण्यासाठी इतके उत्सुक होते. सगळीकडे ढोल ताशा, गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष कानावर पडत होता आणि सगळीकडे आनंदमय वातावरण होतं. तर हे आहेत वेगवेगळे फ्लेवर्स यशवंत स्वीट मार्टमधले. यातला आम्ही मोदक पेढा घेतला आणि आम्ही निघालो बाप्पा आणायला. आम्ही आधी आठवडाभर आधी बुक केला होता दगडूशेठ हलवाई गणपती, आणि तोच बाप्पा आता आम्ही घेऊन जाणार आहोत. खूप गर्दी होती दुकानात. सगळेच जण बाप्पाला घरी नेण्यासाठी उत्सुक होते. बाल गणेशा तिथं मला पाहायला भेटले. मला बाल गणेशा खूप आवडतात, पण आमचं आधीच ठरलं होतं की दगडूशेठ गणपती घ्यायचा. मग त्यानंतर आम्ही कुंभार काकांना विचारलं, आमचा जो गणपती बुक केला होता तो आता आम्हाला द्या. ते पण जरा गडबडीत होते, खूप गिऱ्हाईकं त्यांना त्यावेळी होती. तोपर्यंत छान छान मूर्त्या आम्ही पाहून घेतल्या. नेत्र सुख देणारं हे सगळं वातावरण होतं. त्यांना एक त्यांचा मित्र भेटला, त्या मित्राशी जरा गप्पा गोष्टी त्यांनी केल्या. आणि हा मला सगळ्यात आवडलेला बाप्पा, किती मस्त गोड दिसतोय. कान्हाचं त्याला स्वरूप दिले, वरती मोरपीस लावलाय. असे खूप छान छान सुंदर सुंदर मूर्त्या त्यांनी बनवलेल्या होत्या. आणि आता आला आमचा बाप्पा दगडूशेठ हलवाई गणपती. त्याला त्यांनी बुक केलेले जे गणपती होते ते थोडे लांब ठेवून दिले होते, त्यामुळे त्याच्यावर धूळ वगैरे बसली होती. ती साफ केली त्यांनी आणि साफसफाई व्यवस्थित करून त्यांनी गणपती आमच्या हाती सुपूर्द केला. गणपती बाप्पाचं तोंड रुमालाने बांधलं. आणि मग आम्ही बाप्पा घेऊन निघालो. तिथे बऱ्याच लोकांनी बाप्पाला असं म्हणजे बाप्पाचा चेहरा आपल्या बाजूने ठेवलेला आणि पाठण समोरच्या बाजूने ठेवलेले, त्यामुळे आम्ही तसाच बाप्पा घेतला हातात. आणि मग आम्ही गाडीकडे जाण्यासाठी निघालो. समोर मला बाप्पा घेऊन बसावं लागणार होतं, कारण आम्ही दोघंच होतो. आणि मग आम्ही घराकडे आलो. मस्तपैकी बाप्पाचं स्वागत केलं.
बाप्पा मंगल मूर्ती अशा प्रकारे बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि बाप्पाला बाजूला ठेवून दिलं आहे. तोपर्यंत पूजेची तयारी करून घ्यायची. सगळ्यात आधी कलश हळदी कुंकू स्वस्तिक लावून कलश ठेवलेला आहे. त्यानंतर 5 फळं, त्यानंतर समईची तयारी होते. समईमध्ये तेल, त्यानंतर मी त्याला वाती बनवते. समया लावल्या, त्यानंतर पानं फुलं ह्या सगळ्या गोष्टींची तयारी चालू आहे. आणि आता इथे एक स्टोरी ऐका तुम्ही, खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. मी घालून गेलो माहिती खालची. आता नाही फ्रॉड हा तुमचं सगळं झाल्यानंतर मी गेलो. पहिलं तुम्ही माझा फ्रॉड केला. गोष्ट संपलेली आहे. आता पुढची तयारी. आता बाप्पाला आम्ही बैलगाडीवर बसवणार आहोत. रुखवतामध्ये मिळालेली ही बैलगाडी आहे, तिचा वापर काहीतरी व्हावा म्हणून आम्ही अशी आयडिया केली की आपण बाप्पाला बैलगाडीमध्ये बसूयात. त्यानंतर हे जानवं लावलं, रुमाल काढला. त्यानंतर बाप्पाला हार घातला. एका बाजूला कमळ दिलंय बाप्पाच्या हातात. आता हे खोबरं खारीक पानावर ठेवून त्याची पूजा केली. आता आरतीची वेळ झाली आहे. कोणी कोणत्या बाजूला उभं राहायचं हे अजून आमच्या लक्षात आलेलं नाही. इतके दिवस आता तुला काय कळलं नाही. 6 महिने झाली का बघ. चल लवकर ये. टोपी घालायची राहिली. आणि आता आपण आरती करूयात. आता परत गंध लावायची. छानरित्या आरती संपन्न झालेली आहे. आणि आता विशूला त्याची आजी पोच सांगते, कसं उभं राहायचं फोटोमध्ये, कसं बाया पडायचं. आणि आता एक एक जण पुढे येऊन बाप्पाचं दर्शन घेतील. बाबा दर्शन घेत आहेत बाप्पाचं. बाप्पाला प्रसाद ठेवला जातोय. थांब थांब
अरे तिथे इथं कळते कपकिरी हात टाकले कॅमेरा जाऊन कपकिरी टाकला बरोबर परफेक्ट एकदम परत कपकिरी. तर अशा प्रकारे बाप्पाचं आगमन, बाप्पाची पूजा, बाप्पाची आरती हा आनंदमयी वातावरणात पार पडलेली आहे. एक घेऊन जा एक. तू पाय पडला का? हा, पहिले मीच पडले. बस इथंच आता. इथंच बस थोड्या वेळ.